व्हिडिओ वगैरे यूट्यूबचे बघून आज जेवणासाठी म्हणून ते आले होते आणि आमचं हॉटेल बंद असल्याकारणाने त्यांना परत जावं लागलं. विनाकारण त्यांची फेरी झाली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हॉटेलमध्ये आहे. आज म्हणजे काल आणि परवा दोन दिवस हॉटेल आपलं बंद झालं. परवा लाईट नव्हती त्याच्यामुळं, आणखीन माझ्या वाईफचे चुलत आज आहेत ते वारले, तिकडे गेलो, तिकडनं यायला उशीर झाला त्यामुळं. आणि काल थोडा फॅमिली इश्यू होता, प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं काल पण हॉटेल चालू करता नाही आलं. आज रक्षा विसर्जन होती, ती करून आम्ही आत्ता हॉटेलमध्ये आलो आहे. बाकी आता चिकनची ऑर्डर दिली आहे. मटन आज अवेलेबल नसणार आहे आपल्याकडे, कारण तेवढा वेळ नाही आहे, कारण आत्ता 2:45 वाजलेत. तिकडनं यायला आपल्याला उशीर झाला थोडा. आता सेटअप वगैरे करायचं आहे, आणखीन जेवणाला सुरुवात करायची आहे. मटन वगैरे आणायला जावं लागतं, तिकडे गेलो तर आणखीन उशीर होणार, त्याच्यामुळे आज मटन नाही ठेवणार आहे, मी चिकन ठेवणार आहे. बाकी आता पहिला सेटअप लावून घेतो. क्लिनिंग वगैरे झालेली आहे फ्लोअरची, सेटअप लावणार आणि बाकी जेवणाला सुरुवात करायची आहे आपल्याला. तर मित्रांनो, पहिला सेटअप वगैरे लावून घेतला आहे आता, कारण नंतर एकदा जेवणाला सुरुवात केली त्याच्यानंतर बाहेरचं सेटअप करायला मिळत नाही, टाईम मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सेटअप आज का केला लवकर, तर आज आपल्याकडं स्टाफ कमी आहे, खूपच कमी आहे. एक जण गेलेला आहे कराडला, तो येणार नाही आहे, उशीर होईल. बाकी एक मेंबर आहे ते आजारी आहे. असं 2 मेंबर आज आपल्याकडं नाही आहेत, त्याच्यामुळे स्टाफ कमी, त्या दिवशी कामाचा लोड जास्त होतो. आणि पूर्वतयारी केलेली कधी पण चांगली, कारण माणसं कमी असल्यावरती ही सर्व कामं केली की बाकीची कामं पटपट होतात. त्याच्यामुळे सेटअप लावला. आता इथे पाण्याचे गेळे फक्त लावायचे आहेत, ते धुवायला टाकलेत, ते आता मावशी आल्यानंतर धुतणार. आणखीन त्याच्यानंतर मग ते आपल्याला वापरायला मिळणार. तोपर्यंत आता हा फायनल सेटअप आहे. याच्यानंतर ज्यावेळी पाण्याचे गेळे वगैरे धुवून येतील त्यानंतर आपण ते लावणार आहोत. बाकी काउंटर वगैरे पण सेट करून ठेवला आहे मी आत्ताच. बडीशेप वगैरे सगळं काढून ठेवलं आहे, सर्व क्लीन वगैरे. काउंटर पण क्लीन केला आहे आज, कारण नंतर वेळ भेटेल नाही भेटेल, कारण एकदा ग्राहक लागले की सगळंच थांबून जातं. आणखीन त्या लक्षात पण राहत नाही, नंतर येत नाही पडदेशी की हे कामं राहिलेत म्हणून. बाकी आज मला सकाळी एक फोन आला होता. आपल्या यूट्यूब फॅमिलीमधनंच कोणतरी मेंबर आहेत सांगलीकडचे, त्यांना हॉटेल बिझनेस रिलेटेड काहीतरी बोलायचं होतं. पण मी होतो तुम्हाला जसं की मगाशी सांगितलं, मी आज रक्षा विसर्जन होता तिकडे बेलेवाडी मासा त्या साईडला होतो, आणि तिथे जिओचं नेटवर्क नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा कसा कॉल ड्रॉप होत होता, आवाज येत नव्हता नेटवर्क नसल्याकारणानं. मी त्यांना सांगितलं होतं नंतर फोन करतो, पण तिथून यायलाच मला उशीर झाला. आणखीन ही सर्व कामं पाहता त्यांच्याशी आत्ता फोनवरती बोलणं मला काय जमणार नाही आहे. तर ते व्हिडिओ बघत असेल तर मी तुम्हाला उद्या निवांत फोन करतो, कारण तुम्हाला बिझनेस रिलेटेड काहीतरी बोलायचं आहे. तुमचा पण व्यवसाय आहे हाच, आणि काहीतरी जर याच्या रिलेटेड काहीतरी बोलणं असेल तर त्याला तसा थोडा वेळ द्यावा लागेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला उद्या फोन करेन नक्की. तर आत्ता मी माझी बाकीची राहिलेली कामं करतो आहे. खूप वेळ झाला आहे ऑलरेडी. चिकन अजून पण आलेलं नाही आहे, 1 तास झाला मी ऑर्डर देऊन. आता कधी येईल त्याच्यानंतर आपण तोपर्यंत शाकाहारी जेवण आपण करून घ्यायचं आहे. जेवणाला उशीर झाला त्याच्यामुळे ग्राइंडरऐवजी मिक्सरलाच मसाला करायला लागलो आहे. तर मित्रांनो 7:30 वाजले. जेवण आत्ता झालेलं आहे आमचं. चिकन थोडंसं लेट आलं, त्याच्यामुळे चिकन म्हणजे नॉनव्हेजचं जेवण राहिलं होतं. शाकाहारी जेवण झालं होतं आपलं. आता लाईट्स वगैरे पूर्ण ऑन केलेले आहेत. बाकी एक गोष्ट सांगायची होती अशी की काल आपलं हॉटेल बंद होतं, त्याच्या वेळेला एक कमेंट मी वाचली काल की निप्पाणीतून काही ग्राहक आपले जेवायला आले होते, खास व्हिडिओ वगैरे यूट्यूबचे बघून आज जेवणासाठी म्हणून ते आले होते. आणि आमचं हॉटेल बंद असल्याकारणाने त्यांना परत जावं लागलं. विनाकारण त्यांची फेरी झाली. त्यासाठी सांगतोय की जर कोणी असं जेवायला वगैरे येत असेल आणि मेन म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ बघून येत असाल तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही तो चेकआउट करा. आणखीन जर असा काही प्लॅन असेल तुमचा तर एक कॉल करत जा, जेणेकरून कसं आहे आम्ही स्वतः सगळं हँडल करतो, तुम्हाला माहिती आहे. जेवण वगैरे जर काहीतरी फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम वगैरे झाला, काही पण होऊ शकतं, प्रॉब्लेम्स वगैरे काही होऊ शकतं, काही अडचण येऊ शकते, किंवा कुठे गेलो तिथे कामं नाही झालं, फसलो, किंवा यायला उशीर झाला, कारणं बरीच असू शकतात. किंवा हॉटेलमध्ये लाईट, पाणी पुरवठा याच्यामुळे पण आपलं हॉटेल बंद होऊ शकतं. त्याच्यामुळं एक फोन करत जा कन्फर्मेशनसाठी की आपलं हॉटेल चालू आहे की नाही. हा शक्यतो चालूच असतं, पण कधी
आपलं हॉटेल बंद असणार आणि त्याच दिवशी तुम्ही आलात तर तुमचा उगीच फेरफाटा नको, लांबून येत आहे, त्याच्यामुळे एक डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आपला दिलेला आहे, तुम्ही कॉल करून येत जा. बाकी जे ग्राहक काल परतून गेले आज व्हिडिओ बघत असतील तर त्यांना परत एकदा मी कमेंट बॉक्समध्ये त्यांची माफी मागितली आहे. परत एकदा सॉरी, तुम्ही आलात आणि तुम्हाला परत जावं लागलं, त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो. बाकी परत येताना तुम्ही नक्की फोन करत जा. आणखीन परत प्लॅन झाला तुमचा तर 100% या, भेट द्या, जेवण वगैरे टेस्ट करून बघा, आवडलं तर तसा फीडबॅक द्या. बाकी आमचं जेवण वगैरे सगळं आता तयार झालं आहे. आता ग्राहकांची वाट बघतोय, ग्राहक आल्यानंतर आपण सर्व्हिस करण्यासाठी तयार आहोत. पहिली ऑर्डर आली आपल्याला चिकन मसाला, एकच थाळी आहे, सिंगल पर्सन आहे जेवायला आलेत ते. रेग्युलर ग्राहक अर्थातच बऱ्याच दिवसानंतर आलेत. त्यांची डिश मारायला चालू आहे चिकन मसाल्याची, ताटं पण लावलेत. इथे चिकन मसाल्याची प्लेट, ही अंडा करी, ताटं लावले, तिकडे रोटी पण झाले. हे त्यांचं चिकन मसाल्याचं ताट तयार आहे. याला ग्रीन चिकन फक्त बाकी आहे, बाकी सर्व पदार्थ आहेत. हे ताट घे, चिकन मसाला, ग्रीन चिकन. नेक्स्ट ऑर्डर आले, 2 ताट आहेत. चिकन फ्राय 1 आणि चिकन मसाला 1. चिकन फ्रायची प्लेट झाली होती, चिकन मसाला पण तयार आहे. ताटं लावायला चालू आहेत, रोट्या झालेत. ह्या ताटाच्या रोट्या आणखीन ताटात तयार आहेत. ग्रीन चिकन पण झालंय, ते पण येईल ताटात. चिकन फ्राय, चिकन मसाला, चिकन फ्राय 1 आणि चिकन मसाला, हे ग्रीन चिकन. ही पुढची ऑर्डर आहे चिकन मसाला 2. याच्या अगोदरची ऑर्डर गेली होती, त्यांचा फीडबॅक घेतला होता मी. जेवण चांगलं असतं म्हणून आम्ही येतो बोलतात ते. मध्यंतरी बंद होतं, त्यावेळी आले होते, त्यांना परत जावं लागलं होतं. चला थाळीचा राईस. रात्रीचे 10:15 वाजले तर आपल्याकडे एक ग्राहक आले, त्यांना अंडा बिर्याणी पाहिजे आहे. मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे बिर्याणी राईस नाही आहे अंडा बिर्याणीसाठी, त्याच्यामुळे तुम्ही दुसरी काहीतरी ऑर्डर करा, अंडा थाळी घ्या किंवा चिकन थाळी घ्या. तर नाही, त्यांना अंडा बिर्याणीच खायची आहे. त्यांना आपला रेग्युलर राईस जो आहे तोच चालेल बोलत आहेत, पण मला अंडा बिर्याणीच पाहिजे. ठीक आहे म्हटलं, त्यांना ती ऑर्डर बनवून देतो आम्ही. फक्त आपल्याकडे बिर्याणी राईस नाही आहे हे त्यांना सांगितलं, कारण नंतर त्याच्यासाठी वांदं नको. तरी आता बिर्याणी बनवायला चालू, याच्यामध्ये आपण मसाले वगैरे टाकले. तर बिर्याणीसाठी आपण खडा मसाल्याचा एक मसाला बनवून ठेवलेला असतो कायमच. जे अंडे टाकलं त्याच्यामध्ये, कारण कधी ऑर्डर येईल असं ग्राहक असं जे त्यांना बिर्याणी राईस वगैरे असंच पाहिजे असं नसतो, पण हे खायचं असतं तर खायचंच असतं, ते पाहिजेच बोलतात. त्यावेळेला अडचण नको म्हणून आपण जो बिर्याणीसाठी मसाला लागतो खडा मसाल्याचा तो बनवून ठेवतो कायम. हा आपला रेग्युलर राईस थाळीचा जो असतो तो दिला आहे त्यांना. काय रेट थोडेफार कमी करायचे, बाकी पर्याय नाही, कारण त्यांना पाहिजेच तर आपण तरी काय करणार, नाही म्हणू शकत नाही ग्राहकांना. ऑर्डर जी होती तीच देतोय, थोडासा दर कमी करायचा. बाकी ही त्यांची अंडा बिर्याणी तयार होते. कारण 11:06 झालेत. आज लवकर आवरले, क्लोजिंग वगैरे सुरुवात आहे, अजून किचनचं थोडंसं काम बाकी आहे. बाकी बाहेरची क्लोजिंग झालेले पूर्ण वाइंडअप केले, लाईट्स वगैरे ऑफ केलेत. आज ग्राहक थोडे कमी झाले,
झाली सुरुवात लवकर, त्याच्यानंतर कंटिन्यू चालू होतं. 9:30 पावणे 10 नंतर एकदमच स्लॅक पडलं. आज थंडी बरीचशी सुटले, त्यामुळे कदाचित बाकी जे झालं ते ठीक आहे ग्राहक, कारण 2 दिवस बंद होतं. बरेचशी लोक येऊन परतून गेलेत आणि असं ज्यावेळी होतं त्यावेळेला निश्चितच नेक्स्ट डेला थोडासा परिणाम हा होतोच. बाकी सर्व्हिसचं वगैरे काही कंप्लेंट नाही, जेवणाची काही कंप्लेंट नाही. आज एक टेबल असं होतं ज्यांना मी कधी बघितलं नव्हतं, म्हणजे मी सहसा असतो किचनमध्ये, वडील आणि बाहेरचा स्टाफ जो असतो ते, त्यांना मी विचारलं जेवणाविषयी, तर त्यांनी मला सांगितलं की जेवण तुमचं क्वालिटीचं असतं म्हणूनच आम्ही येतो, फक्त मध्ये कधीतरी बंद ठेवतात ते तेवढं करू नका. त्याला जास्तीत जास्त मी बंद न ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण कारणं किंवा पुढं काहीतरी प्रॉब्लेम इतके असतात किंवा असे असतात की नाईलाज असतो. पण जास्तीत जास्त आपलं आता बऱ्याच दिवस झालं हॉटेल बंद नव्हतं. काल 2 दिवस ते आपलं काहीतरी प्रॉब्लेम असल्या कारणानं बंद झालं. बाकी त्यांना मी पहिल्यांदाच भेटलो. असे बरेच ग्राहक आहेत ज्यांना माझी ओळख नाही किंवा मला त्यांची ओळख नाही, पण ते रेग्युलर कस्टमर आहेत. आता मी बाहेर जसं जसं कमी क्राऊड असेल, आतमध्ये जास्त ऑर्डर नसेल, त्यावेळेला बाहेर आलो की त्यांची भेट होतेच. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.